केलं किंवा प्रशासनाला डिस्टर्ब केलं, या एकंदरीत या सगळ्यावरून असं दिसून येतं की ही जी निवडणूक आहे ती अजिबात पारदर्शक पद्धतीने झालेली नाहीये आणि भाजपचा समोर करतो भाजपचा यामध्ये हस्तक्षेप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिसतोय, त्यांचा प्रभाव त्याच्यावरती 100% आहे आणि तो दबाव हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावर. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊ. एक मोठी बातमी समोर येते. नगर परिषद निवडणुकीचा पहिला कल आता हाती येऊ लागलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. भाजप 100 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. पहिले कल हाती येत आहेत. 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिला कल हाती आलाय. भाजप सध्या 100 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. तर आता ही मतमोजणी सुरुवात झाल्याच्या नंतर शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे अशी सुद्धा बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. राज्याच्या या 288 ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत. त्यात प्रत्येक मतमोजणी केंद्रातून आपल्यापर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत आणि प्रेक्षकांपर्यंत अचूकरित्या आपण ती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिले कल खरं तर हाती येतात. आपण ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात. भाजप सध्या 100 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी. शिवसेना सध्या 15 जागांवर आणि राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. आणि स्वाभाविकपणे काउंटडाऊन सुरू झालेला आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या हाती कल यायला सुरुवात होईल. निकाल यायला काही वेळ लागेल, पण आज चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शहरीकरण झालेला हा महाराष्ट्र आणि आज या महाराष्ट्रातल्या शहरांचे सत्ताधीश नेमके कोण असतील याचा फैसला करणारा आजचा दिवस. या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. निकाल आपल्या हाती येत राहतील, कल आपल्या हाती येत राहतील. आपल्यासोबत आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी पाटील आहेत. बालाजीराव, स्वागत आहे तुमचं. तिकडे भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजितराव, स्वागत आहे तुमचं. हेमलताताई पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या. आणि ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक संजय आवटे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. चर्चेची सुरुवात अजितरावांपासून मला करायची आहे. ती याच्यासाठी, अजितराव, निकालाचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्याला माहिती आहे की निकालाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत असतो. कुणी असं फिंगर क्रॉस करतो, पोटात गोळा आलेला असतो कुणाच्या, कुणी दही साखर खाऊन जात असतो, कुणी थेट पेढ्याची तयारी करतो. तुम्ही कुठले विद्यार्थी आहात? कशा प्रकारची तयारी केली आहे तुम्ही आजच्या निकालाकडून? विलासजी, आपल्याला माहिती आहे की जे बिनविरोध नगरपंचायत नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्यानं आहेत. या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, आमच्या स्थानिक नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या येतील, सर्वाधिक नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या जनतेनं कौल देखील दिलेला आहे हे आपल्याला दिसतंय. फक्त या निकालांच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट आपल्या सगळ्यांनाच जराशी रुखरुख राहिली होती की मतमोजणी लगेचच व्हायला हवी होती. मात्र न्यायालयीन काही अडचणींमुळे आपल्याला आजच्या दिवसाची वाट पाहावी लागली. पण आपण म्हणालात त्याप्रमाणे निश्चितच विजयाचा विश्वास असलेला विद्यार्थी आणि जे पेढे घेऊन तयारीत आहेत अशा विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. बालाजीराव मिशा पिळतायत तिकडे. काय बालाजीराव, तुमची काय तयारी आहे? अपेक्षा काय आहे? आज जेव्हा ईव्हीएम उघडेल तेव्हा त्यातून तुम्हाला काय बाहेर येईल की तयारी तुमची वेगळी सुरू आहे कारणांची? नाही, कारणांची वगैरे तयारी नाही. आम्ही निवडणूक अत्यंत कसून जमिनीवरती लढली, प्रत्येक ठिकाणावरती. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्ताधारी तीनही पक्षांकडनं पैशाचा, त्याचबरोबर निवडणूक आयोगाचा, अशा आणि संस्थांचा, म्हणजे अगदी कालची आपण धर्माबादची घटना पाहिली असेल माझ्या नांदेड जिल्ह्यामधली, अशा असंख्य घटना असताना देखील काँग्रेस पक्षानं जमिनीवरती अत्यंत कसून या तीनही पक्षांच्या सोबत आम्ही निवडणूक लढवली आणि निश्चित पद्धतीनं आज आम्ही विजयी होऊ. अनेक ठिकाणावरती, अनेक
नगर परिषदा अनेक नगरपंचायत या काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये निश्चित पद्धतीने येतील आणि लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी निवडणुका जिंकणंच हा महत्त्वाचा विषय नसतो, हा. पण आम्ही मोठा पक्ष म्हणून आज आम्ही निश्चित पद्धतीनं सामोर येऊ. ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुम्हाला किती सीट येतील याच्यापेक्षा जास्त टेन्शन हे आहे का? आपण खूप फोन केले होते, खूप MIDC आपण सांगितल्या होत्या, आता तेवढ्या द्याव्या लागतील कदाचित किंवा काय, त्याचं टेन्शन जास्त आहे का? नाही, कसं आहे आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हम्म. गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचे निर्णय घेतले त्या गोष्टी ती कामं ती आश्वासनं अंमलात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला नव्हे तर त्या गोष्टी अंमलात आणल्या. ज्या ज्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये स्थगित केल्या होत्या त्या सगळ्या स्थगित केलेल्या गोष्टी, मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या असू द्या, हाऊसिंगच्या असू द्या, शेतकऱ्यांच्या असू द्या, महिलांच्या असू द्या, विद्यार्थ्यांच्या असू द्या, या सगळ्या गोष्टी नवीन नवीन योजना करून ज्या रखडलेल्या गोष्टी होत्या त्या पूर्ण सुरू करून त्या पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब ज्यावेळी आश्वासन देतात याचा अर्थ महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हे समजतो की यांच्या तोंडातून जो शब्द आलाय त्याच्यामुळे आपल्याला जे काय MIDC असेल तर ती MIDC मिळणार, पाणी पुरवठा असेल तर तो पाणी पुरवठा मिळणार, जे ते बोलले ते करून दाखवणार. कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं टेन्शन नाही की आम्ही किती गोष्टी सांगितल्या. आम्हाला टेन्शन हा प्रकारच नाही आहे. आम्ही आता वाट बघतोय की कधी निकाल लागतोय आणि आम्ही ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात झंझावतासारखा प्रचार केला, जवळजवळ नंबर किती असेल वर्गात तुमचा? आमचा नंबर पहिला किंवा दुसरा, या 2 नंबर शिवाय आम्ही पहिला म्हणजे अजितराव पहिला पण येऊ शकतो असं ते म्हणतायत. का नाही येऊ शकणार? आम्ही काही ठिकाणी पेढे घेऊन तयार आहे तो. आम्ही काही ठिकाणी महायुतीमध्ये लढलोय, काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलोय. दोन्ही पक्ष त्या पद्धतीने लढलेले आहेत. त्याच्यामुळे निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांचे खालच्या लेवलवर काय लागतात हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आमची लढत अटीतटीची होईल, पण महायुती म्हणून आम्ही नक्कीच या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचे तिन्ही पक्ष अगदी बहुमताने आम्ही निवडून येऊ. नगराध्यक्षाच्या पदाच्या निवडणुका सुद्धा आणि इतर नगरसेवकांच्या निवडणुका सुद्धा. संजय आवटे सरांकडे मला जायचं आहे, कारण आता ह्या सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांचं विश्लेषण ह्या निवडणुकीचं मला जाणून घ्यायचं आहे. पण एक छोटीशी कमेंट हेमलता ताईंची घेऊन येतो सर, म्हणजे तुम्हाला सारासार सगळा कळेल कुणाच्या मनात काय चालेल, कुठला विद्यार्थी काय विचार करतोय सध्या. हेमलता ताई, तुमचा नंबर कितवा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लढाव तर तुमच्या मित्रांसोबतच लागलं ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात. नाही, काही ठिकाणी आम्ही पेढ्यांची नक्कीच तयारी केली आहे. काही ठिकाणी आम्ही देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. पण मला खात्री आहे की आम्ही डिस्टिंक्शननी पास होणार आहे आणि आमचा वर्गामध्ये 2रा नंबर येणार आहे याची मला 100% खात्री आहे. लढत अतिशय चांगली दिली, प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत. आमच्या नेतृत्वाने खूप त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. मला वाटतंय की 180 ठिकाणी आम्ही आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले होते आणि 3681 नगरसेवक पदाचे उमेदवार होते. तर याच्यामध्ये आमची कामगिरी ही अतिशय उजवी राहणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे. काही ठिकाणी आघाड्या झाल्या होत्या, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा आता ते कोणाच्या पारड्यात टाकायचं, कुठल्या पक्षाला द्यायचं हा गोंधळ आहे. पण तिथे सुद्धा बहुसंख्य उमेदवार आमचे आहेत, त्यामुळे आम्ही नक्कीच 2ऱ्या नंबरनी याच्यामध्ये पास होणार आहोत. ठीक आहे. म्हणजे खरी स्पर्धा पहिला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये आहे ही तर स्पष्ट झालेलं आहे. आणि हे तिघही मित्र आहेत सत्तेमध्ये आणि ही सगळी निवडणूकच त्या अनुषंगाने खूप वेगळी होती यावेळची. त्याचं विश्लेषण सर करतील. आता मी जाणार आहे त्यांच्याकडे.